हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. 20 मार्च 2026 शुक्रवार, श्री स्वामी समर्थ प्रकट दिन. 7 दिवस कोणती पण एक सेवा करा, सुखी जीवनासाठी, मुलांसाठी व सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी. 19 मार्च अमावास्या आली आहे, तर काय करावे? सेवा करायचे सोपे नियम कोणते आहेत? श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करण्याचे महत्त्व काय आहे किंवा त्याचे लाभ काय आहे, ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 20 मार्च 2026 शुक्रवार या दिवशी श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन आहे. त्यासाठी आपण श्री स्वामी समर्थ यांची सेवा करावी अशी विनंती आहे. आपण 3 वेगवेगळ्या सेवा करू शकता किंवा वेळ नसेल तर आपण तिन्हीपैकी कोणतीसुद्धा एक सेवा करू शकता. श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन 20 मार्च ह्या दिवशी असून आपण 7 दिवसांची सेवा म्हणजेच पारायण करायचे आहे. ही सेवा आपण 14 मार्चला सुरू करून 20 मार्चपर्यंत करायची आहे किंवा 11 मार्चपासून सुरू करून 18 मार्चपर्यंत पारायण करू शकता. कारण की 19 मार्च ह्या दिवशी अमावास्या आहे. अमावास्या आहे त्यामुळे आपण ह्या दिवशी पारायणाची सुरुवात करू नये किंवा पारायणाची समाप्तीसुद्धा करू नये. जर आपण अगोदरच पारायण सुरू केले असेल तर अमावास्याच्या दिवशी पण आपण पारायण करू शकता. आता आपण ह्या 3 सेवा कोणत्या आहेत त्या बघूया. पहिली सेवा, आपण श्री स्वामी महाराजांचे 21 अध्याय रोज वाचू शकता. समजा रोज 21 अध्याय वाचणे शक्य नसेल तर रोज 3 अध्याय नक्की वाचा, म्हणजे आपली सेवा 7 दिवसात पूर्ण होईल. दुसरी सेवा, आपण रोज 11 वेळा तारक मंत्राचा जाप करू शकता. तारक मंत्र जाप सुरू करण्याच्या अगोदर एका तांब्याच्या लोट्यामध्ये किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यावरती उजवा हात ठेवून तारक मंत्राचा जाप करावा. मंत्रजाप झाल्यानंतर तांब्यातील पाणी घरातील व्यक्तींना तीर्थ म्हणून द्यावे. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. तिसरी सेवा, आपण ही सेवा करताना फक्त पुढे दिलेला अगदी सोपा षडाक्षरी मंत्र म्हणावयाचा आहे. रोज कमान 108 वेळा हा मंत्र जाप करावा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा केला तरी चालेल. हा मंत्र खूप पवित्र व प्रभावी आहे. मंत्र अशा प्रकारे आहे. श्री स्वामी समर्थ. मंत्र पुन्हा एकदा ऐका. श्री स्वामी समर्थ. आपण सेवा सुरू करताना श्री स्वामी महाराजांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर दिवा अगरबत्ती लावावी, फुले अर्पित करावी, खडी साखर ठेवावी. आपण आपल्या मनातील काही इच्छा असतील तर स्वामींना सांगाव्या. तसे स्वामी आपल्या मनातील सर्व इच्छा आपोआप समजून घेतात. आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करावा व स्वामींना प्रार्थना करावी की आपण जो संकल्प करीत आहोत त्यामध्ये आपल्याला यश मिळू दे. मग पाणी आपण तामणामध्ये सोडावे. मग आपण सेवा सुरू करायची आहे. आपण हा संकल्प आपल्या घरी स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसूनसुद्धा करू शकता किंवा स्वामींच्या मठामध्ये जाऊनसुद्धा करू शकता. पहिल्या दिवशी फक्त एकदाच संकल्प करावयाचा आहे, रोज संकल्प करायचा नाही. मंत्रजाप करताना आपण कोणतीसुद्धा जापमाळा वापरावी. स्वच्छ आसन घेऊन त्यावरती बसावे व मंत्रजाप सुरू करावा. आपण इतर वेळीसुद्धा मंत्रजाप करू शकता, म्हणजेच आपण उठता बसता, काम करताना, प्रवास करतानासुद्धा आपण करू शकता. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. एक गोष्ट ध्यानात ठेवा, किंवा आपली जापमाळ किंवा आसन कोणालासुद्धा वापरायला देऊ नये. श्री स्वामींची सेवा करण्याचे काही सोपे नियम आहेत, ते आता आपण बघूया. 7 दिवस ही सेवा करीत असाल तर मांसाहार करू नये. सात्विक जेवण सेवन करावे. शुद्ध विचार ठेवावे. कोणाचीसुद्धा निंदा करू नये. घरातील वातावरण आनंदी ठेवावे. त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते. मासिक पाळी असेल तर ही सेवा करू नये. समजा आपण 7 दिवसांची सेवा करायला सुरुवात केलेली आहे तर मध्येच मासिक पाळी आली तर सेवा 4 दिवस न करता
20 तारखेनंतर सुरू करावी तरी चालेल, पण आपण आपली 7 दिवसांची सेवा पूर्ण करायची आहे. आपण ही सेवा दिवसभरामध्ये कधीसुद्धा करू शकता. फक्त सकाळी 12 ते 12:30 ह्या वेळेमध्ये सेवा करू नये, कारण की ही वेळ स्वामींच्या भिक्षेची वेळ आहे. आपण ही सेवा शक्य असेल तेवढे दिवस करू शकता. उदाहरणार्थ 21 दिवस, 11 दिवस, 7 दिवस, 5 दिवस किंवा प्रकट दिनाच्या दिवशीसुद्धा करू शकता. श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करण्याचे महत्त्व किंवा लाभ काय आहेत ते आता आपण बघूया. प्रारब्धाची तीव्रता कमी होते, मन शांत व आनंदी राहते, सेवा केल्याचे समाधान मिळते, आपली वास्तू शुद्ध होते व वास्तुदोष असेल तर निघून जातो, प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते, घरामध्ये सात्विकता वाढते व घरातील वातावरण चांगले राहते, सांसारिक अडचणी कमी होतात किंवा दूर होतात, घरातील व्यक्तींमध्ये प्रेमभाव निर्माण होतो, घरामध्ये भगवंताचा वास राहतो, काळजी मिटून भीती जाते, संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते, आपला स्वभाव बदलत जातो व सकारात्मकता येते, आपल्या सद्गुणात जलद गती येऊन वृद्धी होते, साक्षात सद्गुरूंचा हात आपल्या मस्तकी असतो. रोज आपण स्वामींची ठराविक वेळेतच सेवा केली तर बरे होईल. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.